तर हेडलाईन्स पाहिल्यानंतर आता दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा या बातमीपत्राच्या माध्यमातून घेऊयात। मध्यावधी निवडणुकांचे पवारांचे जे संकेत आहेत त्यानंतर शिंदे सरकार हे 5 ते 6 महिनेच टिकेल। शिंदे सरकारमध्ये नाराज आमदारांची फौज आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांच्या सूचना आलेल्या होत्या आणि नव्यानं आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये असणारे अनेक आमदार हे नाराज असल्यानं लवकरच राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं महत्त्वाचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं। शिंदे सरकार 5 ते 6 महिने टिकेल असं भाकीत पवारांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आज शरद पवारांनी आमदारांना सूचना दिल्या। शिंदे सरकार हे जास्त काळ टिकणार नाही। राज्यामध्ये मध्यावधी असल्याचे पवारांचे संकेत आहेत। सरकार 5 ते 6 महिने टिकेल असं भाकीतही त्यांनी केलेलं आहे। तर मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा असं देखील ते म्हणाले। पवारांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना देखील हेच संकेत पाहायला मिळाले। मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वेळ द्या अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। तर राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी आता सर्वांनी तयार राहण्याचे संकेत हे खुद्द आता शरद पवार यांनी दिलेले आहेत। सरकार हे केवळ 5 ते 6 महिने टिकेल। मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयार रहा असं देखील त्यांनी सांगितल्यानंतर निश्चितच राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण शिंदे सरकारमध्ये असलेले अनेक आमदार हे अजूनही नाराज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील आणि मध्यावधी निवडणुका घेण्यासंदर्भातलं सूचक वक्तव्य आणि त्यानुसारच आता कामाला लागा, आपापल्या मतदारसंघामध्ये लक्ष द्या हे सांगायला देखील ते विसरले नाही। आम्ही हे जे आहेत अशी स्वप्न काही पाहत नाही, पण आता एकूण जे काही तो मीडियामधून वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या लोकांच्या ज्या मागण्या येतात त्यावरून असं वाटतं की आता पुढे कसं काय होणार आहे। एकूण काय आहे की महाराष्ट्राच्या जनतेची त्या सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जनतेचे प्रश्न जे सुटावेत अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो। आणि आता नवीन सरकार आहे तर ते आता ताबडतोब पडेल आणि अमुक करेल अशा प्रकारचे जे काही आम्ही त्यांना काही बोलणार नाही, आम्ही त्यांना शुभेच्छा देणार। आमच्या शुभेच्छा की ते सरकार काम करावं, टिकावं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं त्यांनी भलं करावं। तर ज्या दिवसाची अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील प्रतीक्षा होती ते चित्र अखेर महाराष्ट्रानं आज पाहिलं। निमित्त होतं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं। गेल्या आठवडाभरापासून राज्याचं सत्ताकरण ढवळून निघालं। शिवसेनेचे बंडखोर आमदार बॉम्बे टू गोवा असा वळसा घालून अखेर विधानसभेच्या सभागृहात हजर झाले आणि हे सगळं कसं अगदी ओक्केमध्ये पार पडलं। आमदार भटकंतीवरती असताना अनेकांनी या आमदारांना राज्यामध्ये येऊन तर दाखवा अशी अनेक आव्हानं दिली, मात्र आमदार आले, नुसते आलेच नाही तर फेटे घालून आले आणि त्याने राहुल नार्वेकरांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बसवलंही। हे सगळं इतक्या सुसूत्रतेत आणि ओक्केमध्ये पार पडलं, त्यामुळे याचसाठी केला होता अट्टाहास ही उक्ती आज अवघ्या राज्याला प्रत्ययास आलेली आहे, प्रत्यक्षात दिसली देखील आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की अनेक प्रयत्न झाले, परंतु ज्यांनी मला सांगितलं, मला घरी काही लोक म्हणाले की आमच्या संपर्कात 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, 25 आहेत। मी त्यांना सांगितलं नावं सांगा, मी त्यांना स्पेशल विमान करून पाठवून देईन। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण मी आपल्याला सांगतो। एकाला मी स्वतः चार्टर फ्लाइट हो झाला आता शॉर्ट मध्ये तर स्वतःला मी स्वतःचं चार्टर विमान करून त्यांना पाठवलं सन्मानाने। त्यामुळे कुणावरही अध्यक्ष महोदय जोर जबरदस्तीचा कुठलाही प्रयत्न झाला नाही। शिंदे सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पहिल्या अग्निपरीक्षेत पास झाले।
आता उद्या बहुमत चाचणीची दुसरी परीक्षा शिंदे सरकारला त्यासाठी सामोरं जावं लागणार आहे आणि या संदर्भात भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पडली। या बैठकीत बहुमत चाचणीबाबत चर्चा करण्यात आली। बहुमत चाचणीबद्दल सर्व आमदारांना सूचना करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली। नाही, प्रश्न असा आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काल जशी सूचना दिल्या ते तशा सूचना आज दिलेल्या आहेत। आज जशा शिस्तबद्ध पद्धतीनं कारभार झाला म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीचा, तशाच प्रकारचा उद्याचा विश्वासदर्शक ठरावावर एकूण संपूर्ण कार्यक्रम होईल आणि दुपारपर्यंत विधानसभेचं हे अधिवेशन समाप्त होईल। मंत्रिपदाबद्दलची ज्या पद्धतीनं अध्यक्षपदाचा जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जो विजय झाला त्याबाबत सगळ्या आमदारांचं अभिनंदनही त्या निमित्तानं केलं की ज्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं सभागृहाचं कामकाज पार पडलं। तर आणि उद्या जी फ्लोर टेस्ट आहे त्या संदर्भामध्ये एकंदरीत सभागृहाचं कामकाज कसं असेल, कशा पद्धतीनं ती फ्लोर टेस्ट होईल याबाबत एक रुटीन मार्गदर्शन झालेलं आहे। पण एक मात्र निश्चित सांगतो की उद्या देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला एक ज्या बातमीची ती वाट पाहतायत की फ्लोर टेस्ट देखील आम्ही पूर्णपणे जिंकणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली अग्निपरीक्षा सहज पास केली। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी राजन साळवींवरती तब्बल 57 मतांनी मात करत विजय मिळवला। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांनी अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपानं बाजी मारली। 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती। या निवडणुकीत जो जिंकेल त्याच्या मागे बहुमत असल्याचं स्पष्ट होणार होतं। शिंदे गट आणि भाजपसोबत बहुमत असल्यानं त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लिलया जिंकली। 164 मतं मिळवून राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष बनले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजन साळवी यांना 107 मतं मिळाली। शिंदे गटानं शिवसेनेचा व्हीप झुगारून नार्वेकर यांना मतदान केलं। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानावर आपली निवड झाल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो। सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली। तरुणाईने नेहमीच घडविला चमत्कार, तुम्ही सुद्धा रचाल नवा इतिहास, उत्कृष्ट होईल तुमची कारकीर्द, हीच आमची तुम्हाला आकाशभर शुभकामना। आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे। निवडणुकीच्या वेळेला 3 आमदार सदस्य तटस्थ होते। सुरुवातीला आवाजी पद्धतीनं मतदान घेण्यात आलं। उदय रवींद्र सामंत 4। मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलद्वारे मतदान करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले। श्री राहुल सुरेश त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला। मात्र आता पुढील काळात व्हीपचे पडसाद उमटत राहणार हे नक्की। उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्र विधानसभेमध्ये विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांच्या न घेतलेल्या मुख्यमंत्री पदावरून चांगलीच टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। नूतन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या भाषणामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन करताना फडणवीस आणि भाजपला चांगलेच चिमटे काढले। कसे जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्टमधून। बाबा आपल्याला समाधान झालंय काय? नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना। हे ऐकून आमचं दुःख विसरून आम्हाला देवेंद्रबद्दल दुःख वाटतं। तुमचं मंत्रिपदच येईल का नाही सांगता येत नाही। विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर झालेल्या अभिनंदन भाषणामधील ही टोलेबाजी। शिवसेनेतनं पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहेत हे काहीतरी म्हणतात म्हणून तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, उद्धवजींना सांग की आता मला द्या, 2.5 वर्ष झालीत
तर मीच सांगून आम्हीच तुम्हाला तिथे बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता. आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना. अध्यक्षांचं अभिनंदन करायला उभे राहिलेल्या नेत्यांनी अध्यक्षांच्या अभिनंदना आडून फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावर चिमटे काढले. टोमण्यांची सुरुवात केली ती माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. हे काहीतरी म्हणतात मधून, तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना. अजित पवारांनी नूतन अध्यक्षांचं अभिनंदन करत थेट फडणवीसांच्या शॉकिंग न्यूजचा उल्लेख करत भाजप नेत्यांना मिश्किल टोले लगावले. देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टीव्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिन ड्रॉप सायलेन्स झाला. कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धाडा 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 धाडा. सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी गिरीश महाजनांचा उल्लेख करत भाजप नेत्यांचं रडणंच थांबत नसल्याचा चिमटा काढला. नाही, गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना. फेटा बांधायला दिला तर तो फेटा सोडतो, डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय. खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता. दादा, तुम्ही बाकडं वाजू नका, तुमचं मंत्रीपदच येईल का नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवत आहेत. शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या सुनील प्रभूंनी देखील फडणवीसांबद्दल दुःख वाटत असल्याचा चिमटा काढला. की नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात आणि नियती कधीही कोणावरती आघात करू शकते. आणि या राज्यामध्ये असंही घडू शकते की ज्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. या सदनामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधून मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी स्वतःची एक चमक आणि स्वतःचं एक कर्तृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दाखवलं, ते माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील असं वाटलं, पण त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. हे ऐकून आमचं दुःख विसरून आम्हाला देवेंद्रबद्दल दुःख वाटलं. हे अत्यंत एक मित्र म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नेत्यांची भाषणं सुरू असतानाच छगन भुजबळांनी मध्येच उठून राजकीय बुद्धिबळावर चिमटा काढला. विश्वनाथजी आनंद हे जे आहेत हे आपल्या जगातील जवळजवळ सगळ्या बुद्धिबळ उदय 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 एकच डाव टाकतात तर कुठच्या सोंगड्यात कुठे जातात हेच कळत नाही, म्हणून मी काही खेळू शकत नाही. एकंदरीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं टार्गेट स्पष्ट केलंय. त्यामुळं अधिवेशनाच्या पुढच्या दिवसात आणि अधिवेशनानंतरही फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरून विरोधकांची टोलेबाजी सुरूच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि मतदान प्रक्रियेत प्रत्येकाला उभं राहून आपलं नाव आणि क्रमांक उच्चारावाच लागतो. आणि यावेळी विधानसभेत आमदार शहाजी बापू पाटील उभे राहताच इतर सदस्यांनी खाली बसून घोषणाबाजी केली. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील. शहाजी बापूंना डिवचलं आणि त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. शहाजी बापू राजाराम पाटील 112. शहाजी बापू राजाराम पाटील 112. भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव आपलं नाव आणि क्रमांक सांगण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा विरोधी आमदारांनी ईडी ईडी असं म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यामिनी जाधव यांनी शिवसेना पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोर आमदारांसह गुवाहाटी गाठली होती आणि त्यामुळे यामिनी जाधव यांच्यावर ठाकरेंच्या विश्वासातील सेना आमदारांचा रोष आहे. याच रोषाला यामिनी जाधव यांना सामोरं जावं लागलं. यामिनी यशवंत जाधव 130. यामिनी यशवंत जाधव 130. सौलता चंद्रकांत सोनवणे 131. 131. यामिनी यशवंत जाधव 130. सौलता चंद्रकांत सोनवणे 131. राजकारणामध्ये आतापर्यंत पती, पत्नी, वडील, मुलगा यांनी राजकारण गाजवलंय, तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या निवडीनं विधिमंडळामध्ये नात्यांचं अनोखं समीकरण तयार झालेलं आहे. महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सासरे आणि जावई दोन सभागृहांची सूत्र हाती घेणार आहेत. आता सासरे जावयांच्या या नात्यावर झालेल्या कोट्यांवरती हा स्पेशल रिपोर्ट.
विधिमंडळाच्या नव्या मांडणीत नवी नातीगोती. विधान परिषदेचे सभापती सासरे, जावई विधानसभा अध्यक्ष विरोधकांचे जावई. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकरांच्या निवडीनं अनेक विक्रम झाले. राहुल नार्वेकरांच्या निवडीनं नात्यागोत्याचं एक वेगळं गणित देखील समोर आलंय. विधिमंडळाची दोन्ही सभागृह चालवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या रामराजे निंबाळकर आणि राहुल नार्वेकर यांच्यात सासरे आणि जावयाचं नातं आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जावई आहेत. नार्वेकरांच्या निवडीचे पडसाद विधिमंडळात उमटले. निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासऱ्याच्या कुंडलीत जावई असतात असा मिश्किल टोला लगावला. हा देखील एक योगायोगच असेल की वरच्या सभागृहातले सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावयाचं आहे. तसं पण पु ल देशपांडे असं म्हणतात की जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे. आणि त्या जावयाचा उल्लेख असा करतात की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे. पण असं नाहीये. त्याचं प्रेम आहे सासऱ्यांवर, तुम्ही काळजी करू नका. आता विरोधी बाकांवर बसलेले अजित पवार या सगळ्यावर गप्प बसणार असं होणार नाही. नार्वेकर जावयांचे लाड पुरवले. आता त्यांनी सासरच्या मंडळीकडे लक्ष द्यावं असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. राहुल नार्वेकर साहेब कुठल्याही पक्षामध्ये गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या इतके जवळ जातात. म्हणजे आदित्य ठाकरेंना त्यांनी एकदम आपलंसं करून टाकलं. नंतर आमच्यात आल्यावर मला आपलंसं करून टाकलं. आता तिकडे गेल्यावर देवेंद्रजींना आपलंसं करून टाकलं. हायगाई कुठली ठेवली नाही. आता शिंदे साहेब तुम्हाला आपलंसं करून घ्या, नाही तर काही खरं नाही तुमचं. मग कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर जावयांना प्रेमळपणानं दमच भरला. आपण जावई आहात आमचे, आणि आमचे खास करून आमचे जावई आहात, आणि त्यामुळं आमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन आपला चांगला असेल याची मला खात्री आहे. नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला आम्ही कळवू आज यांनी काय काय केलं ते, आणि मग आपल्याला संध्याकाळी आपला समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू. सर्व सदस्य ज्या वेळेला भाषण करत होते, अभिनंदन करत होते, माझ्या मते ते अभिनंदनच होतं. आणि सन्मान्य अजितदादांनी किंवा जयंत पाटील साहेबांनी, आदित्यजींनी उल्लेख केला, माझ्यावर जावई असल्यामुळे लेफ्ट बाजूची काळजी घेण्याची पण जबाबदारी आहे. पण मला वाटतं त्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे की तुम्ही जावयांची काळजी घेणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे तुमच्याकडनं योग्य सहकार्य मिळेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. गेली 4 वर्ष विधिमंडळात राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद पाहायला मिळाले. पण टोकाच्या मतभेदानंतरही नात्यांचा हा गोडवा अजूनही कायम आहे हे या निमित्तानं अधोरेखित झाले. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निवडणूक पार पडताना आणि निवडणूक पार पडल्यावर सभागृहामध्ये अनेक किस्से घडले. कुणी मतमोजणी करताना अडखळलं तर कुणी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या. पण या सर्वात मात्र आता चर्चा आहे ती कान गोष्टीची. महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या बंडाबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपचा हात का धरला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना वाटलं होतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री बनतील आणि एकनाथ शिंदेला काय भेटणार आहे, परंतु मला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाने सन्मान केला, लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. पण
यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र एकदा सांगायला हवं होतं असं म्हणत शिंदेंसह भाजपलाही चिमटे काढले. अजित पवारांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपलाही टोले लगावले. परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे. कशामुळे घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना, अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं. काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना. आता अजित पवारांनी कानात सांगण्याचा विषय काढल्यानंतर विरोधकांमधून सत्ताधारी बनलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तरी कसे शांत बसणार? मुनगंटीवारांनी अजित पवारांना उत्तर देत त्यांनाच कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. त्यांची चूक झाली, पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही या अगोदर सांगितलं होतं, पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे. जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे. अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये टोलेबाजी सुरू असतानाच शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनीही या कान गोष्टींमध्ये भाग घेतला. आदित्य ठाकरेंनी मुनगंटीवारांना भाजप शिवसेनेच्या जुन्या कानमंत्राची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. सुधीर भाऊ, मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं, आज खरं तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती. असो, आणि आज कदाचित पलटी पण झाली असती परिस्थिती. एकंदरीतच एकनाथ शिंदेंना त्यांच्या बंडाचं योग्य असं फळही मिळालं. शिंदेंच्या बंडानंतर सर्वत्र ते उपमुख्यमंत्री होणार अशीच चर्चा होती. त्यावेळीही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती दिलेली. पण आता शिंदेंनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पद मिळवलंय आणि शिंदे फडणवीसांच्या नव्या युतीनं महाविकास आघाडी सरकारला पाय उतार व्हावं लागलंय. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीचा कानमंत्राचा काहीच उपयोग होणार नाही एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि शिंदे गटामधला संघर्ष हा पहिल्याच दिवशी विधानसभेत दिसून आला. व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. 16 आमदारांच्या बडतर्फीचा प्रस्ताव कोर्टात असताना मतदान करण्यात आलं आणि या मुद्द्याकडे सुनील प्रभूंनी लक्ष वेधलं. तर भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या 16 सदस्यांनी व्हीप मोडल्याचं पत्र अध्यक्षांना दिलं. नव्या सरकारची पहिल्याच दिवशी अग्निपरीक्षा झाली. सरकार अग्निपरीक्षेत पास झालं, मात्र व्हीपच्या मुद्द्यावर सुरू असलेला राजकीय संघर्ष सुरूच राहील असंच स्पष्ट दिसतंय. शिवसेना आमदारांनी राजन साळवी यांना मतदान करावं असा व्हीप प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केला होता. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचा व्हीप मोडला हे रेकॉर्डवर यावं यासाठी सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. 39 आमदारांनी व्हीपच्या विरोधात मतदान केल्याच्या तक्रारीची पीठासीन अधिकाऱ्यांनी नोंद केली असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली. 39 सदस्यांनी या ठिकाणी जो व्हीप मोडून मतदान केलंय, त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण किती काळ बसाल याबद्दलची देखील शंका महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आहे. हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. पक्षाचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या 12 आमदारांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टात असताना मतदान करण्यात आलं. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेनं पत्र दिलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या पत्राला जास्त महत्त्व आहे असं मत जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. व्हीपच्या मुद्द्यावर शिंदे गटानंही आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं. राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांचं पत्र वाचून रेकॉर्डवर घेतलं.
ठिकाणी जी भाषणं झाली त्याच्यामध्ये व्हीपचा सुद्धा उल्लेख झाला. तसा व्हीप आमच्या विधिमंडळ पक्षाने सुद्धा काढलेला आहे आणि त्याच्या कॉपीज सुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आजचा दिवस या त्या व्हीपबद्दल चर्चा करायची नाही आहे. नाहीतर आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा व्हीप तुम्हाला दिलेला आहे, आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे, आम्ही सुद्धा त्यांना डिस्क्वालिफिकेशन करण्याचं बोलू शकलो असतो. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद श्री भरत गोगावले यांचे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळाच्या पक्षातील 16 सदस्यांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले आहे. त्या 16 सदस्यांची नोंद मी घेतलेली आहे. व्हीपच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय लढाईचा निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांची खणाखणी सुरूच राहणार आहे. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या प्रसंगी सांगतो, शिवसेनेचा व्हीप झुगाळणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. शिंदे गटातील 39 आमदारांवरती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान विरोधकांकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केलेला आहे. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या प्रतोदांनी सगळ्यांना आपल्याला आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन प्रभाकर साळवी यांना मतदान करावं असा पक्षादेश जारी केला, व्हीप जारी केला. तो व्हीप जारी केल्यानंतर मतदान झालं, मतमोजणी झाली आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की शिवसेनेच्या 39 सदस्यांनी शिवसेनेचा पक्षादेश पाळला नाही आणि म्हणून आमचे गटनेते मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याच्या दरम्यान स्वतः जाऊन आमच्या माननीय अध्यक्षांना भेटले, तत्कालीन पीठासीन उपाध्यक्षांना भेटले, त्यांना पत्र दिलं आणि की आम्ही हे 39 सदस्यांनी मतदान केलेलं नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मुळामध्ये आज अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या मताने जिंकलो, पूर्ण नियमांचं पालन करत जिंकलो. जे संविधानानं नियम घालून दिलेत, ज्या प्रथा परंपरा घालून दिल्यात, त्या कोणत्याही प्रथा परंपरांचं किंवा नियमांचं आम्ही उल्लंघन केलेलं नाही. उलट उल्लंघन जर झालं असेल तर ते विरोधी पक्षाकडूनच झालेलं आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत दिवसभरातल्या बातम्या. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्याचे सभागृहात पडसाद उमटले. नाव बदलून काय मिळणार असा सवाल अबू आझमींनी उपस्थित केला तर शिवसेना भाजपनं या मुद्द्यावर आक्षेप घेतला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावर समाजवादी पार्टीनं आक्रमक भूमिका घेतली. मुस्लिम नावं बदलून काय मिळणार असा आक्षेप अबू आझमींनी घेतला. नाम चेंज करके क्या मैसेज देना चाहते हैं कि मुसलमानों के नाम को हटा करके क्या मैसेज क्या देना चाहते हैं अध्यक्ष महोदय? अरे मैं कहता हूं कि पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने. बहुत सारी जगहें पड़ी हैं, बनाइए ना. बाला साहब ठाकरे जी के नाम पर एक बड़ा शहर बनाइए, हम तालियां बजाकर स्वागत करें. शहरांची नावं म्हणजे अस्मिता असल्याचा मुद्दा शिवसेना आणि भाजपकडून उपस्थित करण्यात आला. भास्कर जाधव यांनी अबू आझमींना आक्रमक उत्तर दिलं. तर संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचं नाव शहराला नकोच अशी भूमिका हरिभाऊ बागडेंनी घेतली. त्यांनी पुन्हा पुन्हा शब्द प्रयोग केला की मुसलमानांची नावं काढताय. अध्यक्ष महोदय, औरंगजेब हा अतिरेकी होता, त्यांनी आमच्यावर जुलूम केला होता. ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्यांनी जाधवसाहेब आपण नोंद घेतलेली आहे. आता आपण अभिनंदनाच्या प्रस्तावावर पुढे जाऊया. अनेक सामान्य सदस्यांना आपले मत व्यक्त करायचे आहे. भेदभाव ते करण्याचा प्रयत्न करताय. नाव बदललं, संभाजीनगरचं नाव बदललं. संभाजीनगर हे आमच्या भावना आहे. संभाजी महाराजाचं नाव या शहराला झालं पाहिजे, हे आमची सगळ्याची भावना आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण केलं.
मात्र आता नवं सरकार सत्तेत आलं तरी जुन्या निर्णयांचे पडसाद अजूनही उमटतायत. परिणामी हा मुद्दा इतक्यात तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उदय जाधव आणि प्रणाली कापसेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. बंडखोरांमध्ये डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. शिंदे गटातल्या आमदारांवर आदित्य ठाकरे तुटून पडले. शिवसेना संकटात असल्यानं आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे त्यांच्यावर सातत्यानं निशाणा साधतायत. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये अंगार फुंकण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं. आता विधानसभेत आलेल्या बंडखोरांना त्यांनी चांगलंच फटकारलंय. हे मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या ना ह्यांच्या. सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहेच. बंडखोर आमदारांवर अनेक बंधनं असल्याचा मुद्दा आदित्य ठाकरेंनी प्रकर्षानं मांडला. लाया गया, आए नहीं लाया गया, आपसे भी दूर रखा गया है, बीच में कुछ रोप्स वगैरह लगी हुई है. ठीक है, कहाँ यानी कितने दिन ऐसे चलते रहेगा? ये लोकशाही है. बस में कब तक रहोगे? यहाँ से वापस गुवाहाटी जाओगे, गोवा जाओगे? कब तक ये सिलसिला चलेगा? बंडखोर गटानं आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा बंडाच्या पहिल्या दिवसापासून केला आहे. बंडखोरांच्या या दाव्याचा देखील आदित्य ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. शिवसेनेचं सरकार म्हणजे आम्ही शिवसेना इथे आहोत आणि शिवसेना म्हणून काम करत राहू. काही जणांना जे राक्षसी महत्वाकांक्षा होत्या, आता त्यांनी वेगळा उल्लेख केला. चार्टर प्लेन, हॉटेल, त्याचा खर्च कुठून झाला हे पण माहिती नाही आम्हाला. राजकीय संकटातूनच नवं नेतृत्व पुढे येतं. शिवसेनेतील प्रस्थापित नेते आणि मंत्र्यांनी बंड केलंय. त्यामुळे आता नव्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आदित्य ठाकरे आक्रमकपणे पुढे येत आहेत. संकट हीच संधी मानून आदित्य ठाकरेंनी राजकीय आखाड्यात शड्डू ठोकलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आजचा दिवस वादाचा ठरणार असं वाटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सांभाळून घेत पहिल्याच दिवशी एक सकारात्मक संदेश दिला. कोणता ते पाहूयात. विधानसभेचा पहिला दिवस गाजला तो नव्या अध्यक्षांची निवड आणि जयंत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यानं. नरहरी झिरवळ यांच्याबाबत जयंत पाटलांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्यामुळे काही नेत्यांचा संताप झाला. त्यांनी नरहरी झिरवळ साहेबांचा उल्लेख करताना आदिवासी असा केला, म्हणजे ह्यांच्या डोक्यातला जातीयवाद आजही संपत नाही. हे या राज्यातला SC, ST आणि भटकेमुक्त भटक्या जमाती या लोकांच्या बाबतीमधलं ह्यांचं धोरण पहिल्यापासूनचं जातीयवादी धोरण राहिलंय. पण या संतापाच्या दरम्यान सभागृहात मात्र एक आशादायी चित्र दिसलं. जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गोंधळ न घालता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच परिस्थिती सांभाळत वक्तव्यच पटलावरून काढण्याची विनंती केली आणि एक प्रकारे सभागृहाची गरिमाही कायम राखली. मगाशी जयंतराव बोलताना असं म्हणाले की आदिवासी अध्यक्ष असूनही त्यांचं म्हणण्याचा उद्देश वेगळा होता, पण बाहेर वेगळ्या प्रकारे गेल्या, त्यामुळे त्यांनी त्यात दुरुस्ती करावी अशी विनंती आहे. माझ्या ते अनावधानाने झालं, माझा तसा काही हेतू नव्हता. या सगळ्या प्रकरणावर माफी मागत जयंत पाटलांनीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. झिरवाळ साहेबांनी इतकं चांगलं काम केलं हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्या बाबतीत विधानसभेत देखील ते सर्व मी जे बोललो ते रेकॉर्डवरून काढून टाकलेलं आहे, त्यामुळे तो प्रश्न आता उद्भवत नाही. सत्तांतरानंतर विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा उभा संघर्ष होईल अशी अपेक्षा असताना देवेंद्र फडणवीसांनी मात्र विरोधकांनाही सोबत घेऊन जाऊ असं आशादायी चित्र निर्माण केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये गोंधळ उडालाय.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामनात छापण्यात आली आणि काही वेळातच मध्यवर्ती कार्यालयानं आढळराव पाटील शिवसेनेत कार्यरत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेमध्ये कसा गोंधळ उडालाय हे सर्वांनाच पाहायला मिळालंय. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामनात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आढळराव पाटलांनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. रात्रीच उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोललो होतो, मात्र सकाळी हकालपट्टीची बातमी समजल्यावर वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं, त्यात काहीच चूक केली नाही, माझ्यावरच कारवाई का, असा सवाल त्यांनी केलाय. माझी हकालपट्टी करताना म्हणजे कोणीतरी काहीतरी आरोप ठेवायचा, काहीतरी मला दाखवायचं की एक मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली, हा माझा गुन्हा आणि या गुन्ह्याची मला एवढी मोठी शिक्षा. किती लोकांनी पोस्ट केली अभिनंदनाची, मग माझ्यावरची कारवाई का? अरे 18 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कुणीही नसताना मी एकटाच समर्थपणे राष्ट्रवादीशी लढाई करतोय. राष्ट्रवादीला अंगावर घेतलं आणि त्याचीच फळं मी आता भोगतोय. उद्धव ठाकरे यांना झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर बातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. अनावधानानं बातमी छापण्यात आली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर शिवसेना सोडणार नाही आणि भाजपच्या संपर्कात नसल्याचं आढळराव पाटील यांनी सांगितलं. पक्षप्रमुखाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं, तुम्ही जाऊन भेटून या म्हणून जे काही जुने कार्यकर्ते ह्यापूर्वी कार्यरत नव्हते, काही प्रमुख लोक, त्यांना मी उद्युक्त केलं की तुम्ही जाऊन साहेबांना भेटून या. मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी येणार होतो, परंतु आज रविवार माझा जनता दरबार असतो, त्यामुळे मला यायला जमणार नाही. मी 2 दिवसांना येऊन आपल्याला प्रत्यक्ष भेटेल. काय पक्षविरोधी कारवाई? पत्रकार परिषदेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचं मत जाहीरपणे मांडलं. 18 वर्ष शिवसेनेत आहे, लोक चर्चा करतात, पण मी बाहेर गेलो नाही. मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकंदरीतच पक्षानं निवेदन दिल्यानंतर सुरू असलेला गोंधळ अखेर संपुष्टात आला. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या जवळच्या मित्राचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युसुफ खाननं 16 वर्षांच्या मैत्रीचा खून केलाय. उमेश कोल्हेच्या हत्येला जबाबदार असणारा युसुफ खान अंत्यविधीलाही उपस्थित होता. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मित्रानंच केला उमेश कोल्हेंचा घात. द्वेषापोटी डॉक्टर युसुफ 16 वर्षांची मैत्री विसरला. हत्येच्या मास्टर माइंडची अंत्यविधीलाही उपस्थिती. अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. उमेश यांच्या हत्येला त्यांचा सख्खा मित्र डॉक्टर युसुफ खान जबाबदार असल्याचं समोर आलंय. युसुफ खाननं उमेश कोल्हे यांनी केलेली पोस्ट व्हायरल केल्याचं NIA तपासात समोर आलंय. युसुफ आणि उमेशची गेल्या 16 वर्षांपासून कौटुंबिक मैत्री असल्याचं उमेश यांच्या भावानं सांगितलंय. युनुस खानसोबत खूप जुने संबंध आहेत. थोड्या वर्षापासूनचे ज्या माणसासोबत आपली ओळखी असते तर त्यांचं आपोआपच आपलं एक मैत्रीमध्ये रूपांतर होते. तर भैया दादाचं त्यांच्यासोबत खूप मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांच्याकडे काही प्रसंग असला तर दादा त्यांच्याकडे जाऊन पण आलेला आहे आणि बऱ्याच वेळा जर कुठल्या गोष्टीची मदत लागली किंवा काही त्यांच्याकडे हे असलं तर दादांनी बऱ्याच वेळा त्यांना मदत पण केलेली. डॉक्टर युसुफ आणि उमेश हे एकाच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होते. उमेशची पोस्ट युसुफनंच व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आता तसं मी सांगणं कठीण आहे कारण आता पोलीस इन्क्वायरी सुरू आहे, पोलीस तपास सुरू आहे, त्यामुळे पोलीस त्याची माहिती काढत आहे. पण आता त्यांचं नाव आलेलं आहे तर होऊ शकते की ते पण या प्रकरणामध्ये असतील कारण जो एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये युनुस आणि दादा एकत्र होते ज्याच्यामध्ये दादाच्या काही पोस्ट आहेत. आरोपियों को पकड़ा गया है, जो मास्टर माइंड है उन्हें भी पकड़ा गया है
एनआईए भी अब इसकी तफ्तीश कर रही है, इसके कोई बाहरी कनेक्शन है क्या, क्योंकि ऐसा ध्यान में आ रहा है कि देश के अंदर एक तनाव पैदा हो, इसलिए कुछ विदेशी ताकतें भी प्रयास कर रही है। मित्रासाठी जीवाचं रान करणारे अनेक मित्र पाहिले असतील, पण द्वेषापोटी 16 वर्षांपासूनच्या मित्राचा काटा काढणाऱ्या युसुफ बाबत आता संताप व्यक्त केला जातोय। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याचे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आलेली होती। मात्र आता अमरावतीतील 10 लोकांना नुपूर शर्मांबद्दल पोस्ट टाकल्यानं जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। अमरावतीतील उमेश कोल्हे यांचं प्रकरण देशभरात गाजत असताना अमरावती पोलीस दिरंगाई का करताय असा सवाल उपस्थित होतोय। आणि या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कारण शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द झालेली आहे। एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेतेच राहणार आहेत आणि विधिमंडळाच्या सचिवालयाची मान्यता जी आहे ती सुनील प्रभूंनी या संदर्भात मुख्य प्रतोद पद जे आहे ते आता रद्द झाल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एका बाजूला शिंदे गट हा वेगळा झाल्यानंतर शिवसेनेला आधीच धक्का बसलेला होता। उद्धव ठाकरेंना मात्र आता पुन्हा एका मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागतंय, कारण शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। तुषार, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची मान्यता रद्द झालेली आहे, त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसलेला असणार आहे। काय सविस्तर माहिती आहे? विशाल, हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का आहे, कारण की यात कायदेशीर ज्या तांत्रिक अडचणी या उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता की जो शिवसेने गटाकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे तोच आमचा व्हीप हा खरा असणार आहे। अजय चौधरी जे आमचे गटनेते आहेत तेच गटनेते आहेत। मात्र आता विधिमंडळ सचिवालयाकडून जे पत्र एकनाथ शिंदे यांना प्राप्त झालेलं आहे, या पत्रामध्ये अजय चौधरी यांची गटनेते पदावरती जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती अवैध असल्याचं यामध्ये म्हटलं आहे। कायदेशीर बाबींचा सर्व अभ्यास करून यामध्ये एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्यात आलेली आहे, कारण की एकनाथ शिंदे गटाकडे 2/3 मतं होती, त्यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी विधिमंडळाचे या ठिकाणी शिवसेना या पक्षाचे गटनेते आहेत आणि मुख्य प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून भरत गोगावले यांची निवड करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर अजय चौधरी हे शिवसेनेचे गटनेते होते आणि अजय चौधरी यांच्याकडून सुनील प्रभू हे प्रतोद आहेत असं मान्यता देण्यात आली होती, मात्र ती मान्यता आता रद्द करण्यात आलेली आहे। अजय चौधरी हे आता गटनेते नसणार आहेत, त्याचप्रमाणे आता सुनील प्रभूचे प्रतोद आहेत शिवसेनेचे, ते देखील प्रतोद नसणार आहेत। आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते असणार आहेत, तर शिवसेनेचे प्रतोद हे भरत गोगावले असणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून जी कायदेशीर लढाई सुरू होती ती कायदेशीर लढाईचा पहिला टप्पा नक्कीच पुन्हा एकदा शिंदे गटाचं पारडं यामुळे जड झाल्याचं दिसतं। धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेतेच राहणार आहेत। तर यामध्ये आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या ज्या या बातमीपत्राच्या माध्यमातून आपण पाहिल्या। या बातमीपत्रात वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।